वेलकम बॅक टू माय चॅनल मृणाल रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे एक नवीन रेसिपी आणि त्या रेसिपीचं नाव आहे क्रिस्पी पनीर मॅगी थ्रेड. त्यासाठी सगळ्यात आधी आपण पनीर घेतलेलं. त्यानंतर इथे आपण एका बाउलमध्ये सगळ्यात आधी रेड चिली पावडर ॲड करून घेतली आहे. त्यानंतर आपण ब्लॅक पेपर पावडर ॲड केलेली आहे, जिरा पावडर, कोरिएंडर पावडर, त्यानंतर मॅगी मसाला आणि त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. 1 चमचा आपण त्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट ॲड करायचं आहे आणि फूड कलर ॲड करणार आहे. आपण इथे ऑरेंज रेड फूड कलर यूज केलेला आहे. त्यानंतर थोडंसं पाणी आपण ॲड करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचा आपला मसाला. थोडंसं लिक्विड टाईपमध्ये असायला पाहिजे मसाला, त्यासाठी आपण थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे, जेणेकरून आपला मसाला पनीरला एकदम प्रॉपरली होऊ शकतो. तर मिक्स करून घ्यायचा आहे सगळा मसाला आपल्याला एकदम प्रॉपरली. मिक्स करून झाल्यानंतर आपण पनीरचे एक जे स्ट्रिप्स असतील त्याच्यावरती आपण त्याला हाताने स्प्रेड करून लावायचं आहे. तर इथे थोडं मी पनीरच्या पीसेसवरती जो मसाला आपण रेडी केलेला आहे तो मी त्याच्यावरती ॲड करून घेत आहे. नंतर जो मसाला आपण वरून टाकलेला आहे तोच आपण स्प्रेड करायचा आहे पनीरवरती सगळ्या साईडून. आता इथे आपला मसाला आहे ना तो ॲड करून झालेला आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट प्रोसिजर जी करणार आहे तर तो मसाला आपण एक स्ट्रिप्सला प्रॉपरली ॲड करून घ्यायचा आहे, लावून घ्यायचा आहे एक स्ट्रिप्सवरती. तुम्हाला पनीरचे जे शेप ठेवायचे आहेत, क्यूब ठेवू शकता किंवा असे लॉंग स्ट्रिप्ससुद्धा ठेवू शकता. तुम्हाला आवडेल तो शेप तुम्ही ठेवू शकता. आपण सगळ्या पनीरला मसाला लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपण सगळ्यात पहिलं एका साईडला आपण पाणी गरम करायला ठेवायचं आहे. कढईमध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे, बॉईल करून घ्यायचं आहे. जोपर्यंत पाणी बॉईल होत नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये मॅगी ॲड नाही करायची. पहिले इथे पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे. आपण एक पॅकेट मॅगी घेतलेली आहे, तर आपण इथे 1 कप पाणी घ्यायचं आहे. तर 1 कप पाणी बॉईल झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मॅगी ॲड करून घेतलेली आहे. मॅगीला आपण फक्त थोडंसं कुक करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये जेव्हा ते पाणी बॉईल झाल्यानंतर, आणि मग दोन्ही साईडून त्याला प्रॉपरली कुक करून घ्यायची आहे मॅगी. अशी साईड चेंज करून घ्यायची आहे थोड्या टाईमने. दोन्ही साईडून ते कुक झाल्यानंतर त्याचे थ्रेड्स निघतील, तर तुम्ही समजू शकता की आपली मॅगी कुक झालेली आहे. आपल्याला जी रेसिपी बनवायची आहे त्याच्यासाठी. तर इथे मॅगी कुक होत आलेली आहे आणि कुक झाल्यानंतर ती कशी दिसते ते पण मी तुम्हाला दाखवेन. तर आता तुम्ही बघू शकता मॅगी इथे ऑलमोस्ट कुक झालेली आहे आणि अशी सेपरेट झालेली आहे. तर आपण आता ती मॅगी साईडला काढून घेतलेली आहे. त्यानंतर वरून मी इथे थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे आणि कॉर्नफ्लॉवर टाकून झाल्यानंतर आपण मॅगी कॉर्नफ्लॉवरमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. ह्याच्यामुळे मॅगीला क्रिस्पी टेक्स्चर येईल जेव्हा आपण फ्राय करू. तर आता इथे मॅगीला आपण मिक्स करून घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवरमध्ये. प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं आहे, सगळीकडे कॉर्नफ्लॉवर लागलं पाहिजे त्यासाठी. आता मिक्स करून झालेलं आहे. त्यानंतर आपले पनीर जे आहेत, पनीरचे जे स्ट्रिप्स आहेत ते अशा प्रकारे आपण त्याच्यावरती मॅगी जी आहे ती आपण रोल करून घ्यायची आहे. आणि असेच बाकीचे पण जे मॅगीचे स्ट्रिप्स आहेत त्यांना पण आपण असंच कवर करून घ्यायचं आहे मॅगीने. तर इथे एक आपलं बनवून झालेलं आहे. तसंच जे दुसरी जी स्ट्रिप आहे तिला पण मी तशीच मॅगी रोल करून घेत आहे. तुम्हाला जर दुसरी कोणती इझी स्टेप येत असेल करायला तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. डायरेक्ट तुम्ही मॅगीमध्ये पनीर पण ठेवून रोल करू शकता, पण मला ही प्रोसेस इझी वाटली म्हणून मी या प्रोसेसनी केलेलं आहे. सो तुम्हाला जसं इझी वाटेल तसं तुम्ही करू शकता. तर इथे आपली सेकंड स्टेप पण झालेली आहे आणि मी ह्या ठिकाणी सर्वच जे स्टेप्स होते ते रोल करून घेतलेले आहेत. तर लास्ट रेसिपी मी माझ्या चॅनलवरती मटरीची अपलोड केलेली, ती रेसिपी तुम्ही नसेल बघितली तर जाऊन नक्की बघा. आणि या रेसिपीसाठी लागणारे सर्व इन्ग्रेडियंट्स माझे इंस्टाग्राम ID आणि मटरीची रेसिपी खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करेन, तर जाऊन नक्की चेक करा.
तर तेल आपलं गरम झालेलं आहे आणि आपण जेव्हा हे फ्राय करणार आहे एकदम लो फ्लेमवरती फ्राय करायचं आहे स्टार्टिंगला. नंतर थोडंसं मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचं आहे, कारण आपला मसाला जो आहे तो पण कुक झाला पाहिजे त्यासाठी. आणि आपली मॅगी पण प्रॉपरली एकदम क्रिस्पी टेक्स्चर येईल त्याला जेव्हा आपण लो टू मीडियमवरती फ्राय करू त्याला. साईड चेंज करत राहायचं आहे, एका साईडहून नाही तर जास्त पनीर ब्राऊन होईल त्यासाठी. तर साईड चेंज करून घ्यायचे आहेत आणि जोपर्यंत गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत आपण त्याला फ्राय करून घेणार आहे. तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल तीसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा. तर इथे आपले जे थ्रेड्स आहेत पनीरचे ते रेडी झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता त्याला किती क्रिस्पी टेक्स्चर आलेलं आहे. तर तुम्ही पण नक्की बनवून ट्राय करा. थँक्यू फॉर वॉचिंग.